अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 4 डिसेंबर 2025 म्हणजेच गुरुवारी मार्गशीर्ष पौर्णिमा या दिवशी श्री गुरु दत्तात्रयांची जयंती साजरी केली जाणार आहे. ठिकठिकाणी श्री गुरुचरित्र पारायण चालू आहे. आपण श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायातील फलश्रुती पाहणार आहोत. अध्याय क्रमांक 1. नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन मंगलमय होते. अध्याय क्रमांक 2. कलिबाधा व रोगबाधा नाहीशा होतात. अध्याय क्रमांक 3. गुरुकोपाचे क्षमन होते व व्रताची पूर्तता होते. अध्याय क्रमांक 4. स्त्री छलपणाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते. अध्याय क्रमांक 5. शारीरिक व्यंग्य नष्ट होतात, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 6. दैवी कोप दूर होतो व विद्याप्राप्ती होते. अध्याय क्रमांक 7. पंचमहापापादी सर्व पातके नाहीशी होतात. अध्याय क्रमांक 8. बुद्धिमांद्य नाहीशे होतात, विवाह कार्य सुलभ होतात. अध्याय क्रमांक 9. सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. अध्याय क्रमांक 10. नवस फळाला येतात, चोरीचा आळ दूर होतो. अध्याय क्रमांक 11. वांच दोष तसेच वेड नाहीसे होतात. अध्याय क्रमांक 12. संकटे, दैन्य, दारिद्र्य यांचे निवारण होते. अध्याय क्रमांक 13. सर्व प्रकारच्या पोटाच्या व्याधी नाहीशा होतात. अध्याय क्रमांक 14. प्राणघातक गंडांतरांपासून स्वरक्षण लाभते. अध्याय क्रमांक 15. तीर्थयात्रांना सफलता प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 16. आदरणीयाची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो. अध्याय क्रमांक 17. ज्ञान व कृपा यांचा लाभ होतो. अध्याय क्रमांक 18. संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य दूर होते. अध्याय क्रमांक 19. भाग्यवृद्धी होते, सद्गुरूंचा लाभ होतो, त्रिस्थळी यातर पुण्य लाभते. अध्याय क्रमांक 20. गुरुस्मरण करुणी मनी, पूजा करी व गुरुचरणी, तुझे पाप होईल धुनी, ब्रह्मसंबंध पहिरेल. अध्याय क्रमांक 21. मृत्यू भयापासून मुक्तता होते. अध्याय क्रमांक 22. वांझपण दूर होते, बाळंतिणीला चांगले दूध येते. अध्याय क्रमांक 23. पिशाच्य बाधा नष्ट होते, राज्यमान्यता प्राप्त होते. अध्याय क्रमांक 24. भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होऊन मनशांती लाभते. अध्याय क्रमांक 25. अपात्र लोकांच्या संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात. अध्याय क्रमांक 26. शत्रू भ्रम होऊन शरण होतात. अध्याय क्रमांक 27. गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते, विद्वानाचा छळ दोषांची निवृत्ती. अध्याय क्रमांक 28. वाईट कर्माचे दोष दूर होतात, सप्तत सापडतो. अध्याय क्रमांक 29. स्त्री छल दोष, वासना दोष दूर होऊन पावित्र्य लाभते. अध्याय क्रमांक 30. कुमारिकांना इच्छित पतीची प्राप्ती होते, सौभाग्य वृद्धी होते. अध्याय क्रमांक 31. पतीवर येणारे विघ्ने टळतात. अध्याय क्रमांक 32. वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते. अध्याय क्रमांक 33. वचनभंग व व्यभिचार दोष दूर होऊन सद्गती प्राप्त होते. अध्याय क्रमांक 34. प्राणसंकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते. अध्याय क्रमांक 35. हरवलेले, नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते, तुटलेले संबंध जुळतात. अध्याय क्रमांक 36. चुकीच्या समजुती जाऊन अंतःकरण शुद्ध होते. अध्याय क्रमांक 37. मूढ बुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रह्मप्राप्ती होते. अध्याय क्रमांक 38. निंदा करणारे शरण येतात, अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते. अध्याय क्रमांक 39. सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय क्रमांक 40. कुष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते. अध्याय क्रमांक 41. सद्गुरूंची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो. अध्याय क्रमांक 42. विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते. अध्याय क्रमांक 43. गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 44. मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो. अध्याय क्रमांक 45. कुष्ठरोग नाहीसा होतो, गुरुनिष्ठ सफल होते, बुद्धी वाढते. अध्याय क्रमांक 46.
चिंताची स्थिरता लाभते, ज्ञानाची प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 47. पश्चातापाचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते. अध्याय क्रमांक 48. गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्त होते, विघ्न टळते. अध्याय क्रमांक 49. तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो, सर्व पापांचे समान होते. अध्याय क्रमांक 50. ग्रंथी रोग, त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते. अध्याय क्रमांक 51. सुखसमृद्धी व अंती मोक्ष प्राप्ती होते. अध्याय क्रमांक 52. श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते. भक्ती, मुक्ती, परमार्थ, जे जे वांछी मनी आर्त, त्वरित होय साध्यंत, गुरुचरित्र ऐकता. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.